नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. वारंवार आमिषाला बळी पडून अनेकांनी आपली मालमत्ता गमावल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्यानंतरही एका शिक्षित सेवानिवृत्त शिक्षकाला 74 लाखांचा गंडा घालण्याची घटना उघडकीस आली आहे. हैदराबादच्या AI गोल्ड कंपनीच्या 3 संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात भिवापूर वार्डातील हिशोत पत्रुजी तुरे यांनी आर्थिक फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. चंद्रपूर पोलिसांच्या तत्परतेने जीव देण्याकरिता निघालेल्या 19 वर्षीय तरुणीला वाचविण्यात यश आले आहे. 30 जून रोजी संध्याकाळी 5:30 वाजता पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार 19 वर्षीय तरुणी चांदाफोड ते गोंदिया रेल्वे मार्गावर जीव देण्याकरिता जात असल्याची बातमी मिळाली. पोलिसांनी तत्परतेने धाव घेत तिला जीव देण्यापासून परावृत्त केले आणि तिला योग्य ते समुपदेशन करून तिच्या कुटुंबियाच्या स्वाधीन केले. संपूर्ण देशात प्रलंबित खटल्यांचा डोंगर बघता सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. न्यायालयाने आता 3 महिन्यात निकाल आणि 24 तासात जामिनावर निर्णय देणे बंधनकारक केले आहे. यामुळे अनेक प्रलंबित खटल्यांचा निकाल लवकर लागण्याची शक्यता असून फिर्यादींना न्याय मिळण्यास जास्त वाट बघावी लागणार नाही. वणी शहरातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत एका युवकाने तिच्यासोबत शरीर संबंध ठेवत तिला गर्भवती केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. 20 वर्षीय आरोपी साहिल सुखदेव काळे यांनी सदर मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून वारंवार तिच्यासोबत शरीर संबंध ठेवले. त्यानंतर ती गर्भवती झाली. या प्रकरणाची कुणकुण घरी लागताच पीडितेच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. या प्रकरणी साहिल काळे याला अटक करण्यात आली आहे. विदेशी दारूच्या नावाखाली नकली विदेशी दारू विकण्यात चंद्रपूर शहरातील जलनगर वार्डाचा हातखंडा आहे आणि अशाच एका कारवाईत जलनगर मधील 2 जणांना पोलिसांनी अवैध दारूच्या विक्रीत अटक केली आहे. मध्य प्रदेशातून अवैध दारू येण्याची कुजबूज पोलिसांना लागली होती. नंदोरी फाट्यावर पोलिसांनी सापळा रचत 5,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी जलनगर येथील 2 आरोपींना अटक केली असून यात एका महिलेचा समावेश आहे, तसेच एक आरोपी फरार आहे. वणी शहरात वसुलीच्या वादातून किन्नरांच्या 2 गटांमध्ये प्रचंड संघर्ष निर्माण झाल्याची घटना काल उघडकीस आली आहे. वास्तविकता वणी शहरात किन्नरांचा एक गट सक्रिय असून तो मांगलिक कार्यक्रम समारंभ यातून बिदागी वसूल करतो आणि वणी शहरात वसुली प्रचंड प्रमाणात होत असल्यामुळे अमरावती अकोला शहरातून किन्नरांचा दुसरा गट वणी शहरात दाखल झाला. सुरुवातीला सामोपचाराने ह्या दोन्ही गटांनी बिदागी घेण्याचा मार्ग अवलंबला होता, परंतु कालांतराने 2 गटात संघर्ष निर्माण झाला. अखेरीस काल या दोन्ही गटात धक्काबुक्की पर्यंत प्रकरण गेले. शेवटी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांमध्ये समन्वय घडवून आणला. गडचिरोली जिल्ह्यात होऊ घातलेल्या विमानतळ औद्योगिकरण आणि प्रस्तावित कारखान्यांच्या विरोधात स्थानिकांच्या शेती जमिनी त्यांच्या हातातून चालल्या आहेत. या प्रकरणी तेथील नागरिकांनी आंदोलनही केले. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर सुद्धा शासनाने एक पाऊल पुढे टाकले, त्यामुळे हा संघर्ष अधिक चिघळला आहे. याच पार्श्वभूमीवर कालपासून शाळा सुरू झाल्यानंतर एक संवेदनशील प्रकरण बघावयास मिळाले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी, विशेषतः मुलींनी, आम्हाला आमची शेतजमीन परत द्या, अन्यथा आम्ही शिकणार नाही अशी आग्रही भूमिका घेतल्याने पहिल्याच दिवशी विद्यालये ओस पडलेली दिसत आहे. भूमी अधिग्रहणाविरुद्ध विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या एल्गारानंतर प्रशासन नेमकं काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चंद्रपूर शहरातील नागपूर रोडवरील श्री साई नागरी सहकारी पतसंस्थेतील वैधानिक लेखा परीक्षणात कोट्यवधी रुपयांचा घोळ उघडकीस आला आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी 16 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा संपूर्ण आर्थिक गैरव्यवहार सन 2023 ते सन 2025 या कालावधीत घडला आहे. आता HSRP नंबर प्लेट नसल्यास दंड भोगण्याची तयारी वाहनधारकांना करावी लागणार आहे. HSRP नंबर प्लेट करिता शेवटची मुदत आज संपत असून यानंतर HSRP नंबर प्लेट दिसत नसेल तर त्या वाहनधारकांवर दंड भरण्याची नामुष्की येऊ शकते. राज्यात 11 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून विदर्भातील नागपूर, चंद्रपूर शहरांचा या येलो अलर्टमध्ये समावेश आहे. येणारे 4 ते 5 दिवस पावसाचा जोर कायम असणार असून सावधानतेचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.